म्हणे 10 वर्ष आमदार केलं झाला तू काय केलास म्हणे. मी म्हटलं कशासाठी विचारायला मला काय कळलं नाही. मी आवर्जून ऐकलं. म्हणे एक पत्र काढलं हे काय माझ्या हातात आहे. मी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीमध्ये अनुसूचित जातीचा प्रदेश अध्यक्ष होतो आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी 400 कोटी रुपयाचं बजेट देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनची निर्मिती केली आणि त्या ठिकाणी भारतातल्या सगळ्या राज्यातील जेवढे काही महापुरुष आहेत त्यांची यादी नेमणूक करण्याचा अधिकार कुणाला तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन. मग मी योगायोगाने माझे टर्म संपल्यानंतर मी दिल्लीला गेल्यानंतर ते मोठी वास्तू बाबासाहेबांच्या फाउंडेशनची वास्तू बनवली होती म्हणून मी ते बघण्यासाठी म्हणून गेलो माझ्या मित्रांच्या सोबत. सगळ्या महापुरुषाची यादी सगळ्या त्या दालनामध्ये लागलेली होती. मग मी सहज माझी नजर गेली त्या ठिकाणी. आता मीही 10 वर्ष होतो तेव्हा हे बसलेलं बुरुज आमचं काही बघावरी किती वर्षापासून नेतृत्व करतात ह्यांच्याकडे बघा. मोठमोठे बुरुज असेल तर हा बुरुज आहे आमच्या समाजातला लाभलेला. यांनाही माहित नाही काही अण्णाला बी काही माहिती नाही. मी अचानक गेल्यानंतर तिथं विचारलं वर्मा नावाचा अधिकारी होता तो दिल्लीमध्ये आणि त्याला विचारलं अरे म्हणलं बाबा इथं आमचा अण्णाभाऊ लवजी साळवे दिसत नाही. म्हटलं कोण अण्णाभाऊ. हिंदी मधून मला विचारायला लागलं कोण अण्णाभाऊ कौन लवजी. अरे मैं बोला हमारे तरफ के महापुरुष है उनका मेहमानों का इसमें यादी में नाम नहीं दिख रहा है. नहीं साहब इधर कोई गवर्नमेंट ने भेजा ही नहीं या किसी ने प्रस्ताव ही नहीं किया. मग मी माझ्या लेटर पॅडवर मी योगायोगानं रशियाला गेलो. माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सोबत रशियाला मॉस्कोला तिथं पुतळा बसवायला अण्णाभाऊचा गेलो होता आणि त्या ठिकाणी गेल्याबरोबर मी आलो. परत आल्या माझी मुलगी डॉक्टर आहे. तिला सांगितलं बेटा मला एक प्रस्ताव तयार करायचा आणि ताबडतोब अण्णाभाऊंचा आणि लहुजीचा आपण प्रस्ताव तयार करू. मी प्रस्ताव तयार केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशन दिल्लीला मी सादर केला. लगेच त्यांनी पत्र तयार केले आणि पत्र सांगितलं की अण्णाभाऊ साठेचं लहुजी साळवेचं नाव यामध्ये नाही आहे. एवढंच पत्र घेऊन हे बदमाश फिरायला लागलेले आहे. पुन्हा नंतर मी त्याचा पाठपुरावा केला आणि त्यामध्ये अण्णाभाऊंचं नाव लहुजीचं आणखीन आले नाही. अण्णाभाऊंचं नाव हे महाराष्ट्राचं गॅजेट आहे म्हणजे दिल्लीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फाउंडेशनचं गॅजेट आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या महापुरुषाच्या यादीमध्ये नारायण गुरु नामदेव लॉर्ड बुद्धा महर्षी वाल्मिक महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले डॉक्टर B.R. आंबेडकर आयन काली डॉक्टर संतूजी रामजी लाड आणि तुकाराम भाऊराव साठे वापरलेली नाव अण्णाभाऊ साठे. हे 13 एप्रिल 2022 रोजी अण्णाभाऊचं नाव महापुरुषाच्या यादीत घालणारा सुधाकर भालेराव. काहीच अभ्यास करत नाही. उचलली जिबकी लावली टाळ्याला. काय बोलावं कसं बोलावं. अरे ठीक आहे अजून अण्णाभाऊ लहुजीचं आलं नाही त्याचाही आम्ही प्रस्ताव तयार करतो कारण इंग्रजी हिंदी मराठी तिन्ही अनुवाद करून दिला. एक लॉटरी लागली आहे. ढोबळे साहेब हे तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी आठवलं नाही अजूनही तुम्हाला लक्षात आलं नाही पण तो लक्ष्मणाच्या लक्षात येऊ द्या हे सुधाकर भालेरावची देण आहे. आलं लक्षात. या ठिकाणी नमस्कार जय भीम नमो बुद्धाय. सर्व समाज बांधवांचे हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात जय चौधरी क्रिएटर. आम्ही आशा बाळगतो की आपण संपूर्ण व्हिडिओ पाहिला असेल. मित्रांनो लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे अजरामर कार्य हे कोणाला नवीन नाहीये. मित्रांनो त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये खूप छान असं कार्य केलेलं आहे. चित्रपट क्षेत्रामध्येही त्यांच्या कादंबऱ्यावरती खूप प्रसिद्ध असे चित्रपटही निर्माण झालेले आहेत. विदेशातही त्यांच्या नावाचा डंका वाजत आहे. त्यांनी स्टॅलिनचा पोवाडा लिहून जगभरामध्ये आपली ओळख निर्माण केलेली आहे. रशियामध्ये त्यांचा पूर्ण साहित्यावरती अभ्यासक्रम आहे. रशियामध्ये त्यांनी माझा रशियाचा प्रवास या प्रवास वर्णनामध्ये तेथील संपूर्ण परिस्थिती आपल्या समोर मांडलेली आहे. अण्णाभाऊ साठेचं हे एक दूरदृष्टी आणि अण्णाभाऊ साठेंचं संपूर्ण जीवन प्रवास आपण पाहिला तर खूप अण्णाभाऊ साठेंचा जीवन प्रवास हा हालाकीचा आणि संघर्षमय असाच राहिलेला आहे. अण्णांनी आपल्या जीवनकाळामध्ये कामगार संघामध्ये खूप अजरामर असं काम केलेलं आहे. मुंबईच्या मुक्तीसंग्रामामध्ये
अण्णांचं खूप मोठं योगदान राहिलेलं आहे. अशा महानायकाच्या कार्याचा गौरव होण्यासाठी व त्याला खरा न्याय मिळण्यासाठी ज्यावेळेस समाजातील एक होतकरू तरुण बाहेर येतो त्यावेळेस त्याला लक्षात येतं की आपल्या महापुरुषाचं नाव या इतर महापुरुषांच्या बराबरीने का नाही किंवा त्यांच्या यादीमध्ये का नाही, याचा ज्यावेळेस पाठपुरावा केला जातो त्यावेळेस सरकारची गाफलता किंवा सरकारचं त्याकडे दुर्लक्ष किंवा सरकारी कामकाजामध्ये कागदीपत्रामध्ये गफलता ही पाहावयास मिळते. ही खूप लाजिरवाणी गोष्ट आहे. एवढ्या महान व्यक्तीचं जर कार्य सरकारला दिसत नसेल, त्या काळी रशिया या ठिकाणी किंवा विदेशामध्ये भारतीय नागरिकाच्या एवढ्या छोट्याशा गावातून आलेल्या एका साहित्यिकाचा जर विदेशामध्ये गौरव होत असेल, हे जर येथील तत्कालीन सरकारला दिसत नसेल तर या सरकारची खूप मोठी नाचक्की मानावी लागेल, असं हे माझं मत आहे. मित्रांनो, ज्या वेळेस याचा पाठपुरावा केला गेला, लातूर जिल्ह्याचे उदगीर मतदारसंघाचे माजी आमदार श्री सुधाकरजी भालेराव साहेब यांनी याचा सातत्याने पाठपुरावा केला असता त्यांच्या संपूर्ण घटनाक्रम लक्षात आला व त्यांनी याचा सातत्याने अभ्यासपूर्ण पाठपुरावा करत व विविध अशी कागदोपत्री पुरावे देत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव महापुरुषांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी सरकारला कशा प्रकारे त्यांनी विनंती केली व त्यांचं नाव यांनी महापुरुषांच्या यादीमध्ये समाविष्ट करून घेतलं, हे आपण त्यांच्या व्हिडिओमधील समाजाला प्रबोधित करताना आपण ऐकलंच असेल. मित्रांनो, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नाव आज महापुरुषांच्या यादीमध्ये आहे. 2022 मध्ये त्यांचं नाव या ठिकाणी समाविष्ट करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, SC प्रवर्गातील जातीय उपवर्गीकरण हे सुप्रीम कोर्टाने राज्याला दिलेला एक आदेश आहे की आपण SC प्रवर्गातील जातीय उपवर्गीकरण याच्यामध्ये या विषयामध्ये आपण कामकाज करू शकता, करायचं म्हणून सांगितलेलं नाहीये. पण याच निर्णयाला धरून SC प्रवर्गातील एक जाती समूह मातंग समाज याचा सातत्याने पाठपुरावा करत आहे. याला कडाडून विरोध तत्कालीन बौद्ध पूर्वीचे महार हे त्याला कडाडून विरोध करत आहेत. मित्रांनो, विरोध हा संविधानिक असावा, वैचारिक असावा, कुठल्याही प्रकारे त्याला हिंसक वळण नसावं. मित्रांनो, या संपूर्ण घटनेमध्ये या दोन्ही समाजाच्या महापुरुषांना टार्गेट केलं जात आहे. यांच्यावरती चिखलफेक केली जात आहे. विविध क्षेत्रामधून तरुण तरुणी आपणास पाहावयास मिळत आहेत. सोशल मीडियावरती विविध सोशल मीडियावरती प्लॅटफॉर्म आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप, यूट्यूब इत्यादी प्लॅटफॉर्मवरती हे तरुण आपणास व तरुणी आपणास दिसत आहेत की रीलच्या माध्यमातून कशा प्रकारे या महापुरुषांना चिखलफेक करत आहेत, त्यांच्याविषयी गरळ ओकत आहेत, बेताल वक्तव्य करत आहेत व त्यांना अपमानित करत आहेत. हे थांबलं पाहिजे. मित्रांनो, कुठलाही लढा हा आपला संवैधानिक लढा असावा. या महापुरुषांविषयी किंवा त्यांच्या विचारांविषयी आपलं दुमत नसावं, कारण की प्रत्येक महापुरुष हा कधीही स्वार्थापोटी किंवा आपल्या समाजाच्या स्वार्थापोटी किंवा वैयक्तिक स्वार्थापोटी आपलं काम करत नसतो. तो पूर्ण समाजाच्या हितासाठी आपलं पूर्ण जीवन, पूर्ण आपली हयात, पूर्ण आपलं कुटुंब पणाला लावत असतो आणि समाजहिताचंच कार्य करत असतो. मित्रांनो, अण्णाभाऊ साठे असो, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो व तमाम SC प्रवर्गातील 59 जाती समूहापैकी ज्या ज्या महापुरुषांनी, ज्या ज्या थोर विचारवंतांनी आपल्या समाजासाठी जे विचार मांडलेले आहेत किंवा महान कार्य केलेले आहे, त्या संपूर्ण विचारवंतांना या ठिकाणी आम्ही वंदन करून त्यांच्या आपापल्या कार्यांना आम्ही या ठिकाणी उच्च स्थान ठेवून किंवा एक आदर्श मानून आम्ही आपली मार्गक्रमण केलं पाहिजे, त्यांच्याकडून आदर्श घेतला पाहिजे, ना की त्यांच्यावरती आपण चिखलफेक केली पाहिजे. मित्रांनो, हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हा प्रकार समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रकार आहे, असं माझं मत आहे. मित्रांनो, वर्गीकरण होईल अगर नाही होणार हा एक दुसरा भाग राहिला, पण आताच आपल्यामध्ये एकामेकावरती चिखलफेक करून आपण या विषयाला भरकटवू नये व महापुरुषांचा अपमान करू नये, हीच आपणास नम्र विनंती. शासन जो निर्णय देईल तो दोन्ही समाजाला मान्य असेल किंवा नसेल हा वेगळा भाग आहे, पण महापुरुषांना कोणी या ठिकाणी टार्गेट करणार नाही. यापुढे कुठल्याही प्रकारची रील पाहावयास मिळणार नाही अशी अपेक्षा बाळगून मित्रांनो, मी
आपली सगळ्यांना हात जोडून विनंती करतो की पुन्हा असं कुणी वर्तन करू नये. काही दिवसातच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती येत आहे. त्या जयंतीनिमित्ताने सर्व समाज बांधवांना हार्दिक शुभेच्छा व अशाच प्रकारे प्रत्येक समाजातील तरुणांनी धाडसाने पुढे येऊन आपापल्या महापुरुषांच्या अजरामर कार्यांचा इतिहास समाजापुढे व सरकारपुढे मांडायचा आहे, जेणेकरून संपूर्ण इतर समाजातील लोकांना व जगभरातील लोकांना आपल्या महापुरुषाविषयी माहिती मिळेल व ज्ञान मिळेल, जेणेकरून त्या ज्ञानाच्या आधारे किंवा त्यांच्या कार्याच्या आधारे आपण त्यांचा आदर करू व जगभरापर्यंत आपले महापुरुष आपण घेऊन जाऊ. कुठल्या ना कुठल्या अनुषंगाने आपण आपापल्या महापुरुषांना वंदनीय मानत असतो. जे आपले आयकॉन आहेत त्या संपूर्ण महापुरुषांना आपण या ठिकाणी त्रिवार वंदन करूया. व आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. मी प्रवीण सुनील चौधरी, जय चौधरी क्रिएटर या यूट्यूब चॅनलचा निवेदक, मी आपला शतशः आभारी आहे. मित्रांनो, यापुढे कुठल्याही प्रकारच्या रीलच्या माध्यमातून महापुरुषांवरती बेताल वक्तव्य होणार नाही, चिखलफेक होणार नाही. सर्वात महत्वाचं, ठाणे या ठिकाणी काही रील स्टार जे मातंग समाजाचे आहेत असा दावा केला जात आहे. काही रील स्टार ते 20-25 पोरांनी मिळून राजू थाटे या आंबेडकरी विचारवंतास मारले. त्यांनी काही बेताल वक्तव्य केले म्हणून त्याला मारहाण झाली. असा प्रकार पुन्हा समाजामध्ये घडू नये किंवा अशा काही हिंसक गोष्टी घडवण्यासाठी कुठली छुपी शक्ती जर कार्यरत असेल तर त्या छुपी शक्तीचा आताच तुम्ही ती शक्ती ओळखा की याच्या मागे कोणाचं षडयंत्र आहे. जर मनोवादी विचारसरणीची एखादी व्यक्ती जर याच्या मागे असेल तर लवकरच आपण सावध होऊन संपूर्ण या षडयंत्रातून बाहेर यायला पाहिजे आणि त्या शक्तीचा आपण नायनाट केला पाहिजे. त्या शक्तीला आपण या ठिकाणी बळी पडलं नाही पाहिजे. त्या शक्तीच्या आपण आहारी नाही गेलं पाहिजे. ना कुणाच्या सांगण्यावरून कुणावर आपण हल्ला केला नाही पाहिजे. हा हल्ला झाला, ह्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो आणि राजू थाटे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी जे बेताल वक्तव्य केलं त्या बेताल वक्तव्याचाही आम्ही या ठिकाणी निषेध करतो. मित्रांनो, त्या हल्ल्यानंतर अनेक अशा काही गोष्टी समोर आल्या की त्या हल्ल्यामध्ये राजू थाटे यांच्या गळ्यातील काही सोन्याचा ऐवज त्या ठिकाणी लंपास करण्यात आला. मित्रांनो, हे कितपत खरं आहे खोटं आहे हे ज्या ठिकाणी घटना घडली, ज्यांच्यासोबत घटना घडली त्यांनाच माहिती आहे. आपण त्या ठिकाणी प्रत्यक्षात आपण प्रत्यक्षदर्शी नाहीये, पण त्यानंतर अनेकशा अशा प्रतिक्रिया आल्या, व्हिडिओ पाहण्यास मिळाले. मित्रांनो, अशा अनेकशा गंभीर अशा गुन्ह्याच्या घटना आपल्या बरोबर घडतील. समाजामध्ये जर देश निर्माण होत राहिला तर आपण एक गुन्हेगारी मार्गाला आपण जाऊ. हे असं होऊ नये म्हणून मी पुन्हा एक वेळा समाजास हात जोडून नम्र विनंती करतो. आतापर्यंत तुम्ही मला ऐकून घेतलं. चला, मी आपली रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका वैचारिक विषयासह, समाज प्रबोधनासह. तोपर्यंत मला रजा द्या. पाहत राहा जय चौधरी क्रिएटर. व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. मित्रांनो, तुम्ही आनंदी राहा, आम्ही आनंदी राहतो. आपल्या तब्येतीची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद. जय संविधान. सर्व महापुरुषांना वंदन. धन्यवाद.